आमच्या वेळेवर पंचायतीचे लीडर सर डॉक्टर थोमस यांचे नाव मनापासून स्वागत करतात. सर तुमचे या वेळात गोविंद सर पिरोळ मतदारसंघाचे आमचे माजी मंत्री क्रीडा मंत्री तसेच आमदार गोविंद सर यांच्यानी भरपूर परिश्रम करून आमच्या सावेरे गावाचा तसंच आमच्या पिरोळ मतदारसंघाचा भरपूर विकास केला असा त्यांचे सुद्धा हांगा आज मनापासून स्वागत करतात. तसेच गोय विकासाची गंगा व्हाता तिथून मोठे वाटो गोय सरकाराचो मंत्री आमदाराचो आसा तितून आमचे वेड्या वागुर्म्या गांवांत भरपूरशी कामां जाल्लीं आसा आनी हे म्हाका खूब आनंद जाता. आमचे हेच्या वाड्यार क्रीडा संस्कृत जाल्ले आसा. आमच्या भुरग्यांक युवा भुरग्यांक अशे भरपूर खेळ खेळूंक मेळटे. बॅडमिंटन टेबल टेनीस जीम अशे भरपूर अशे खेळ खेळटे. आमच्या वेड्या वागुर्म्या गांव खरेंच धाडजेवन आसा आनी ह्या गांवांत आमचे बरेचशे भरपूर अशे बरे कलाकार म्हणनाका आमी स्पोर्ट्समॅन म्हणनाका तशेंच भरपूर लेखक गायक अशे भरपूर जागे आसा आनी हांगासर आमच्या हांगासर दोन अशे बरे व्हडले मेळ्ळे आसा पुरस्कार मेळ्ळे आसा. ते जावन आसा संजय पाटील तशें विनायक खेडेकर. आमच्या वेड्या वागुर्म्याच्या गांवांत अशे भरपूर विकास जावचो आनी आमचे परत एकदा गोविंद गावडेकर तशेंच प्रितेश गांवकर आमचे जिल्हा पंचायत सदस्य यांचे हांव आयज आमच्या करून स्वागत करता. तशेंच आमचे गट विकास अधिकारी यांचे हांव आयज स्वागत करता. तशेंच आमचे पळवचे सरपंच विनायक हेंगोलेकर यांचे हांव स्वागत करता. तशेंच आमचे गेली पूर्वचे सरपंच विशाल गावडे यांचे हांव स्वागत करता. तशेंच डेप्युटी सरपंच आनी लोकल पंच अक्षय यांचे हांव स्वागत करता. आनी आमचे हांगा पुणेश्वर सेल्फ ग्रुपान एक बरें स्वागत पण म्हणून आमकां सगळ्यांक बरें स्वागत केलें यांचे हांव मनापासून अभिनंदन करता. आनी सगळ्या म्हाज्या वयल्यान परत एकदा हांव मनापासून अभिनंदन करता आनी तेंचें स्वागत करता. सगळ्यांक देव बरें करूं. देव बरें करूं मॅडम. फुलांच्या सुगंधाप्रमाणे आमच्या मनातलो आदर आणि मोग व्यक्त करपा खातीर आमच्या मानेस्तांचो पुष्पगुच्छान स्वागत करूया. हांव मागता बहुउद्देशीय क्रीडा संकुल साविवे हेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तान व्यासपीठाचे विराजमान आसात. आमचे आदरणीय गोंय राज्याचे युवा धर्माचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आमचे इश्ट श्री डॉ. प्रमोदजी सावंत, त्याचप्रमाणे या भागाचे जिल्हा पंचायत सदस्य श्री नितेश्वर गावकर, सरपंचा शोभाताई पेरणी, आमच्यो प्रिय गांवच्यो सरपंचा बाय वर्षा गावडे, शेजारचे ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमान विनायक बाब हेंगोलेकर, या भागाचे उपसरपंच श्री बाबूबाब गावडे, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर श्री अश्विन बाब देसाई, आमचे मॅनेजिंग डायरेक्टर GSIDC श्रीमान रोहित बाब कदम, त्याचप्रमाणे माझे उपस्थित आशिल्ले पंच सदस्य स्थानिक पंच सदस्य श्री अक्षय बाब नाईक, विविध पंचायतीचे पंच सदस्य, उपसरपंच, आमचे GSIDCचे अधिकारी, या एकंदरीत प्रकल्पाचे कन्सल्टंट, खास करून तुमचे आमचे ज्या महिला भगिनींनी स्वागत केले ते सगळे म्हज्यो महिला भगिनी, म्हणजे ल्हान म्हटलेली भुरगीं, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि या भागातले ग्रामस्थ, तुमकां सगळ्यांक म्हजो परत एकदा मायमोगाचो नमस्कार. आज मनापासून हांव दोतोर प्रमोद सावंत हे जे
खूप आभार व्यक्त करतो की ताणीन ह्या सावेवरीच्या माझ्या ल्हानशा पंचायतीक हो एक बहुउद्देशीक खेळा संकुल आमकां मोठे मनान मोठे दिलान दिल्ले आसात आनी तेजें लोकार्पण आज ताज्या हस्तुकी जाता आणि त्याने आपलो मोलाचो वेळ आमच्या खातीर दिल्लो बद्दल खूप खूप अभिनंदन आणि आभार. हांव आभार व्यक्त करतलो आमचे आदरणीय पंचायत मंत्री की पंचायत खात्याच्या अंतर्गत ही संकुल आमकां प्रकल्प मंजूर जालो आणि तेजे बांदकाम आमचे JSIDCनी केले. त्या सगळ्या प्रक्रिये भितर आशिल्ले सगळेच म्हजे अधिकारी खास करून हांव विसरतना म्हजी आदली पंचायत बॉडी आदले सरपंच श्री सत्यवानबाब शिलकार यांच्या नेतृत्वात सकल घडिल्ले आणि ताणी हो प्रकल्पाची सुरुवात केली आशिल्ली तांचे मनापासून हांव खूप अभिनंदन करतलो, आभार व्यक्त करतलो. आभार इतलेच खातीर व्यक्त करतलो कारण ताणी ह्या सावयवेरेच्या भागातले खेळाडूक एक बरे तरेचे व्यवस्थित सुसज्ज आणि एकदम कमी खर्चात बांदिल्ले हो JSIDCचो प्रकल्प त्या खातीर ह्या सगळ्या एकंदरीत अधिकाऱ्यांचे हांव मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो. हय, खेळ खेळ हो जिवनाक अत्यंत महत्वाचे आसा. जन्माक येवचे पयलीं मनीस आपल्या आवयच्या गर्भात खेळटा ते हांव सातत्यान उलयत आयिल्लो आसा. बरेचशे जाणांक प्रश्न पडटलो हे कशें तर ज्या वेळाचेर आमचो गर्भ ज्या वेळाचेर वाडटा ज्या वेळाचेर ताका आकार घेता त्या वेळाचेर गर्भान आशिल्लें भुरगें हें सहज आवयच्या पोटान खेळटा म्हणजे लाथ मारता आनी हांव म्हणटलो की हो प्रकार जो आसा तो खेळाचो आसा ते आवयक सदांच सांगता की आई तूं म्हजी चिंत करूं नाका हांव सुखरूप आणि सदांच उगी आसता बरो आसा हें सांगत आसता. म्हणूनच खेळ हो जन्माक आमी येवचे पयलीं हो खूब महत्वाचो आसा आरोग्याच्या दृश्टिकोनांतल्यान आनी म्हाका दिसता आमच्या प्रत्येक गोंयकाराचें आरोग्य तातूंतल्यान एक तेज तातूंतल्यान एक टॅलंट तातूंतल्यान एक स्कील निर्माण जावची आणि आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत त्याचा पुरेपूर वापर जावचो या अनुषंगाने खेळ हो खूप महत्वाचा आसा. या संकुलात बॅडमिंटन आमची टेबल टेनिस काल परवात आमचे इष्ट शिवकुमार बाब नाईक तांणी आमचे डिमांड केलो की ह्या संकुलात कॅरम खेळणारे बरेचशे या सावयवेऱ्याक आसात आणि बरेचशे कॅरम ते खूप कमी जातात. हांव केन्ना घेतला वता हांव पळयना तो कॅरमाची वेवस्था करची म्हणजे तुमकां सगळें भितर आसा की ह्या प्रकल्पाक इमिडिएटली कॅरम सुद्धा दवरप आसतले जाणीन करून तांकां स्पर्धा सुद्धा घेवपाक जर जाय हो रितसर हो प्रकल्प तुमच्या खातीर आसा. हांव परत एकदां सांगपाक सोदता की 20 ताजी बुनियाद जाली आणि बुनियाद जाता जाता आसतना अनेक प्रसंगात अनेक प्रश्नांक म्हाका उत्तर सोदपाक थोडोसो काळ आणि काळ चडसो थोडोसो लागलो की जो आमचो ह्या जिमाचो जो फ्लोर जो आसा किंवा टेबल टेनिसाची जे फ्लोरिंग मॅट जे आसा ते इंटरनॅशनली इम्पोर्ट केल्ले आसा हे फॉरेन इम्पोर्ट आसा आणि ते येवपा खातीर शिपिंगाक थोडोसो आमकां वेळ लागलो. ज्यो काही गोष्टी घडटात त्यो बऱ्या खातीर घडटात आनी सातत्यान उलत आयिल्लो आसा कारण आमकां बरेंतले बरे साधन सुविधा निर्माण करपाक जाय आणि ही साधन सुविधा आमच्या सगळ्या JSIDCनी अधिकाऱ्यांनी खास करून आमचे परेश पवार बाकी सगळे आमचे तांणी जे काम केल्लें आसा ते विचारपूर्वक केल्लें आसा. म्हणून थोडोसो काळ सोंसचो पडलो पूण आज मुखावयले म्हणजे ह्या जो संकुल जो आसा त्या संकुलान विविध तरेच्यो चर्चाय जाताल्यो. ग्रामसभेत तेजी चर्चा जाताली. खूप सोंपें आसता क्रिटिसिजम करपा खातीर पूण आमी सदांच म्हणटात की निंदकाचे घर आसा विशय त्या निंदकेतल्या माध्यमांतल्यानूच आज पर्यंत म्हजे कारकिर्दीन तरी म्हज्या जिवनांत तरी आमी लोकांक दी बेस्ट दिवपाचो प्रयत्न केल्लो आसा. आनी म्हाका दिसता
आत्ताच माझ्या मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगले की सुंदर असो हो प्रकल्प झालेला असा आणि 1,84,00,00,000 रुपये करून खर्च करून आम्ही बांधतात आणि मुखार ह्या प्रकल्पाक वेल फॅसिलिटी आशिल्लो जिमाचे आम्ही इक्विपमेंट प्रोवाइड करतले जी लिफ्ट जी आसा ती लिफ्टूय आनी घालतले त्या संदर्भात प्रक्रिया सुरू आसा म्हणून निदान इतलो वेळ तो त्याची मेंटेनन्स जावपाक जाय ह्या अनुषंगान आम्ही ह्यो सगळ्यो काही गोष्टी करतात फक्त हांव इतलें आवर्जून मागतो सरकार न्ही फक्त सावयवेऱ्यां न्ही फक्त म्हणजे म्हापसा मतदारसंघात प्रियोडच्या मतदारसंघात की संपूर्ण गोंयां भितर खेळामळा वयले प्रकल्प आज उबे केल्ले आसात ज्या वेळाचेर खेळा मंत्री आसतना म्हाका दिसता इतके तरेचे फास्टर पेसाचेर जे आमी इन्फ्रास्ट्रक्चर आज डेव्हलप केल्ले आशिल्ले ते सहजासहजी जावपाक शकना पूण खंत दिसता दुःख व्यक्त करचो दिसता ह्या इन्फ्रास्ट्रक्चराचो ह्या साधन सुविधेचो उपयोग करून आमचे कितले खेळगडे परजळे हो एक प्रश्न एक वेळ असो आशिल्लो की ज्या वेळाचेर ग्राउंडूच नाशिल्ले मैदानात नाशिल्ले आसत त्या कालावधीच्या आसत त्या परिस्थितीन आमी खेळ आमच्या जीवनात भितर एक अत्यंत महत्वाचो घटक आणि भाग समजत आशिल्लो पण आज खेळाच्या व्यवस्थित आज प्रकल्प असून सुद्धा भुरगे खेळाकडे आज दुर्लक्ष करतात ही चिंतेची गोष्ट जावन आसा कारण आमचो खेळ न्ही फक्त मोबायलाचेर ते एंड्रॉइड ग्राउंडाचेर चलपाक जायना तो फिजिकली फिटनेस जेणे करून आमचे आरोग्य जे आसा आमची मानसिकता जी आसा ती बलशाली जावपाक जाय ही मानसिकता बलशाली जर जाले जाल्यार गोंय आणि हो देश एका जगाच्या एका वेगळ्या कानाकोपऱ्यात पावतलो आणि म्हणूनच ही साधन सुविधा उपलब्ध करून आणि त्याचे लोकार्पण करता असताना म्हाका खूपच उमेद जाता खूपच आश्वस्त जावन म्हाका तुमकां एक सांगपाचें आसा की वास्तू जरी सरकाराची असली आणि ताजो ताबो आमच्या पंचायत ग्रामपंचायतीचे कडेन आसतलो याचो अर्थ अशें न्ही की ह्या ग्रामपंचायतीनूच ताजो सगळी डागडुजी करपाची सामाजिक कार्य म्हणटा तेजे कितें तरी आमकां भावना आसपाक जाय तेजी कदर आसपाक जाय ह्या श्रमदानांतल्या माध्यमांतल्यान आपल्याली कितें जबाबदारी आसा कारण सरकारान इतले व्हडले साधन सुविधा आमचे खातीर उपलब्ध करून दिल्ली आसात ती जर एखाद्या ह्या ग्राउंडाचेर म्हाका दिसता प्रत्येक शेनवार आयतार ती रात म्हणून आसतना हो ग्राउंड एंगेज आसता केन्नाय घडये दिसले जाल्यार ह्या मैदानात येऊन तुम्ही थोडीशी साफसफाई करची आणि आपण ह्या देशाचो एक उज्ज्वल भवितव्य मुखार हाडपा खातीर आणि एक जागृत गोंयकार जागृत एक भारतीय नागरिक आसा हे सिद्ध करचे क्रिटिसिझम करचे पडले मागीर सपोज जर कितें जर जायना जाल्यार तूं आमी खंय अपुरे पडले अभाव जर जालो तर तेजी जबाबदारी सरकार आणि आमदार येतात आणि म्हणजे सरपंचायतचे सगळे सरपंच उपसरपंच आणि पंच मेंबर घेवपा खातीर तयार आसतले हे म्हणजे तुमकां परत एकदा सांगणे आसा हांव इतलेंच म्हणटलो तेवढे एका गांवांतल्यान आज तयार जाना तातूंत पर्यंत तेका फॉलोअप करपाक खूब डिफिकल्ट आसता आणि म्हणूनच कोणाक तरी दोळे मुखार एक रोड मॉडेल म्हणून दोळे मुखार दवरून आज तुम्ही या खेळामेळाचेर मार्गक्रमण करचे अशें हांव तुमचे कडेन नम्रायेचें आव्हान करता आज एकंदरीत जर आमी जर ह्या सभागृहान एक नजर जर मांडली जाल्यार ज्या भुरग्यां खातीर हो जो आज खेळ हो जो आज कॉम्प्लेक्स आमी बांदिल्लो आसा त्या कॉम्प्लेक्साचो लाभ घेणारे आज हांगसर कितले जाण उपस्थित आसात हो एक प्रश्नचिन्ह आसा अवघे मुठभर जर आमची जर भुरगीं जर सोडली जाल्यार फक्त क्रिटिसिझम करणारे ते खंय आसात ग्रामसभेत वचून क्रिटिसिझम करणारे खंय आसात आज जबाबदारी आसा आज आमचे गोंयचे मुख्यमंत्री किंवा बाकीचे सगळे त्या पंचायत मेंबराचेर आज शाबासकीची थाप दिवपा खातीर आज तेंच्यांनी हांगा येवप हे तितलेंच महत्वाचें आशिल्लें काय नाशिल्लें आसता आणि म्हणूनच म्हाका तुमकां परत एकदा सांगपाक दिसता की ह्या प्रकल्पाचे जे कन्स्ट्रक्शनचे लायसन्स जे आशिल्ले तेजी एक्सपायरी जाल्ली आशिल्ली आणि 4 वर्सांच्या कारकिर्दीत हे सगळं प्रोसेस त्याची कंप्लीट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट ताजे कंप्लिटेशन सर्टिफिकेट हेल्थाची एनओसी हे सगळे विदिन 4 दिसां भितर म्हजे सेक्रेटरी आणि म्हजे पंचायत बॉडीन केला हेजे खातीर तुमी 2 ताळयो मारपाक खातीर
हेजे खातीर तुमी शाबास केली खास लोकांना दिले हेजे खातीर त्या म्हज्या अधिकाऱ्यांनी आन्सर घेवन आमच्या उतराचेर ते रात दीस पळयत आसतना आपलो ऑफिस अवर्स पळयत आसतना आज काम केली हेजी तक्रार करपाना सरकाराचेर फक्त विकास करप किंवा ते आशेचे किंवा ताची प्रशंसा करप ही त्याच एका जागृत नागरिकाची जबाबदारी आसा ही जबाबदारीचो विसर पडलो काय कितें होळी प्रश्न सारे प्रश्न आपण ज्या वेळाचेर उलयता ताका उत्तर दिवचें पडटा गोंयचो मुख्यमंत्री आतांच म्हाका सांगतलो अशी कितलेशे प्रकल्पाचे उद्घाटन सणाचेर म्हाका आपयतात पूण खंय वयतलो प्रशासन सांबाळटलो काय फक्त उद्घाटन करीत रावतलो तरी असताना दोतोराक म्हजी कॉन्स्टिट्युएन्सी खूब लागीं आसा यत्न वत्न करता म्हणून आमी रिक्वेस्ट केली दोतोर वयता आसतना फक्त एक तुज्या हातल्यान एक आमी दिवळी पेटोवया आनी हो प्रकल्प जो आसा तो लोकार्पण करूया आनी त्या शब्दाक मान दिल्ले बद्दल परत एकदा मुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त करतो आनी परत जे उतर आमचे दोतोर मुख्यमंत्र्यान दिल्ले आशिल्ले ते आज पर्यंत त्यांनी केन्ना ज्या प्रकल्पाक आधार जाय आउट ऑफ वे वचून सुद्धा ताणी प्रयोगकारांच्या तो हाकीक उबो राविल्लो आसा म्हणून प्रयोगकारांच्या वतीन परत एकदा दोतोर प्रमोद सावंतांचे आभार व्यक्त करतलो एकंदरीत म्हजे पत्रकार बंधू आसा त्या पत्रकार बंधूचे हांव आभार व्यक्त करतलो कारण तेंच्यांनी केन्ना केन्ना आमचे चिंते करपाचे प्रयत्न केल्ले आसात पूण ते आमी हासत हासत घेतिल्ले आसात आनी हे गरजेचे गरज आसा कारण लोकशाहीचो चूक तो खांब सुद्धा त्याच पद्दतीन उबो रावपाक जाय आनी म्हणूनच पत्रकारितेचो पत्रकार जो आसा तो जिवंत आसतना ताजे बाकीचे सगळे काही गोष्टी सुद्धा त्या पत्रकारिते माध्यमांतल्यान आज जगा मुखार हाडप ही जबाबदारीची तांणी जाणीव आसपाक जाय हेवूय हांव नमूद करतलो परत एकदा चड कांय उलय नासतना हांव इतलेंच म्हणटलो की म्हाका अपेक्षा आसा म्हज्या गोंयच्या एंटायर जे आमचे कारभार जे चलयतात प्रशासन चलयतात मागीर ते गोंयचो मुख्यमंत्री आसतलो मंत्री आसतले आमदार आसतले किंवा त्या प्रशासनाक एक वेगळी कलाटणी देणारे ते अभियंते आसतले किंवा प्रशासक आसतले की जे काम जे मेन पॉवर आम्ही आज एकंदरीत प्रक्रिये भितर घातिल्ले आसा त्या प्रक्रियेंतल्यान आमचे खेळगडे मुखार येवचे न्ही फक्त आमचे गोंयचे न्ही फक्त देशानूच न्ही तर जगाच्या नकाशाचेर जगाच्या कानाकोपऱ्यान ह्या सावयवेरेचे ह्या म्हजे गोंयचे आणि या भारताचे नाव उज्ज्वल करपा खातीर आजचो ह्या बुनियाद आणि त्या बुनियादीतल्यान निर्माण जाल्लो हो प्रकल्प लोकार्पण केलो आमचे सरपंच सौ शोभना प्रेमी जिल्हा पंचायत सतीश गांवकर उपसरपंच श्री बाबू गावडे बाकीचे व्यासपीठाचे सगळे पंच आमचो MD/GSIDC बाबा रोहित कदम उपस्थितांमध्ये आयस्क्री सगळ्या म्हज्या मोगान भाव भयणारो पत्रकार मित्र विशेष करून म्हजे टीचर हरिश्चंद्र नाईक हे आसात ज्येष्ठ पत्रकार मोहन नाईक हे आसात आनी सगळ्या वेळे बाबूचे नागरीक भावान भयणारो सगळ्यात पयली आमी हो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आज लोकार्पण करता तेन्ना मनाक खूब खोस भोगता एकदम इंटिरियर गांवांत वेऱ्या वागोवपाक केल्या बारीकशा ग्रामपंचायती आज आमी स्पोर्ट्स फेसिलिटीज अवेलेबल करून दिता म्हणजे इंडोर बॅडमिंटन स्टेडियम त्याच बरोबर इन फ्युचर जशें म्हटलां तशें टेबल टेनीस परत कॅरम जीम हाच्या सारक्यो सगळ्यो फेसिलिटीज आनी उरलेलो हो मल्टीपर्पज हॉल भुरग्यांच्या खातीर इन फ्युचर फॉर ट्युशन सेंटर म्हणा स्टडी सेंटर म्हणा हाज्याय खातीर जरी हो मल्टीपर्पज हॉल खूब बऱ्या पद्दतीन तांच्यांनी उपयोग करूं येता त्या खातीर हांव तुमकां खूब खूब शुभेच्छा दिता सरकारच्या गोल्डन जुबली स्कीम 2013 हाच्या अंतर्गत आमी ग्रामीण भागांतले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपा खातीर ऑलमोस्ट 5 कोटी रुपया पर्यंत खर्च करता तातूंतलो 2 कोटी रुपया खर्च करून आमी हो हॉल आज पुराय केला तुम्ही जर पळयशात जाल्यार ह्यो फेसिलिटीज फक्त गोंय राज्यांत अवेलेबल जाता तुम्ही शेजारच्या राज्यांनी वचून जर पळयशात तशा पद्दतीची फेसिलिटीज तुमकां डिस्ट्रिक्ट लेवलाचेर सुद्दां अवेलेबल आसची डिस्ट्रिक्ट लेवलाचेर आमी सगळे जाण भाग्यवान आसा की तुमचे जेन्नाचे स्पोर्ट्स मिनिस्टर आनी आमदार बाब गोविंद गावडे हे इनिशिएटीव घेतली आनी आमी ह्या भागांतल्या लोकां खातीर ही फेसिलिटीज हांगासर अवेलेबल जावपाक जाय तांच्यांनी इनिशिएटीव घेवन प्रोजेक्ट फुडें व्हरपाचें काम केलें हांव ताजें अभिनंदन करता ताच्या खातीर येतात तुमी सगळे जाण सगळ्या खातीर ताली वाजोवचो जो सदोदीत म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागांतलो इन्फ्रास्ट्रक्चर मागीर ती शाळा आसुनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसुनी हांवें ताला आत्तां आसतना पळयतालो थोडे दीस पयलीं आमी प्रायमरी शाळेचो सुंदर अशी प्रायमरी
रेसिडेन्सीच्या वर्सातूच बांदलेली म्हणजे परत तशी शाळा तुका खूब कडेन पळोवपाक मेळची ना म्हणजे ओपन ऑडिटोरियम म्हणजे आसा त्या जागेचेर बरें इन्फ्रास्ट्रक्चर सगळें दिवचें हे सुदोरीत आमचो GSIDC सगळे स्टाफ हांगासर आसात आमी हे म्हणटा की ही फॅसिलिटीज ही गांवांतल्या तरणाट्यांच्या खातीर आसा गांवांतल्या युथा खातीर आसा जेणे करून गांवांतले भुरगे म्हणजे खूब बऱ्या पद्दतीन बॅडमिंटन म्हणजे आमी कित्याक म्हणटा घडये कदाचित जर नॅशनल लेवलाचो बॅडमिंटन टुर्नामेंट ऑर्गनायज करपाचो जरी जालो आसत जाल्यार हांगासर तो ऑर्गनायज करूं येता अशा पद्दतीची फॅसिलिटीज तुमच्या सावयवेऱ्या गांवांत एवेलेबल केल्या की तुमच्या खातीर प्राऊड मोमेंट आसपाक जाय की हय म्हज्या गांवांत अशा पद्दतीची फॅसिलिटीज एवेलेबल केल्या हांव आतां बघता आसतना चिंततालो की फाल्यां सकाळीं जे आमचे ऑल गोवा बॅडमिंटन फेडरेशन आसा तांकां जर दिसते टुर्नामेंट ऑर्गनायज करपाक जाय ते हांगासरूय बी तो टुर्नामेंट ऑर्गनायज करपाक शकता की इंडोर फॅसिलिटीज आमी एवेलेबल करून दिल्या ही सातत्यान गांवांतली पंचायत गांवांतले यूथ गांवांतलो स्पोर्ट्स क्लब्स हांच्यानी मेळून बरो उपयोग हेचो कसो करूं शकतले जाता तितको भुरग्यांक आमी बरें ट्रेन कशें करपाक शकतले हाजो उपयोग जर तांच्यांनी केलो आसत जाल्यार हांव परत सांगता गांवांतलो यंग भुरगो फाल्यां सकाळीं अंडर 14 अंडर 16 अंडर 19 बॅडमिंटन खेळटा आसतना आमकां नॅशनल आनी इंटरनॅशनल लेवलाचेर दिसूं शकता आनी तो दिसपाक जाय आनी ही फॅसिलिटीज आमचो करण्या फाटीमागचो उद्देश कितें तर दोन उद्देश एक गांवांतले भुरगे फीट उरचे तांची फिटनेस ही कायमची आनी ते ट्रेन जावचे खेळपाक आनी दुसरें गांवांतले धाकले भुरगे एखाद्या तरी नॅशनल लेवल आनी इंटरनॅशनल लेवलाचेर खेळचे हाज्या फाटीमागचो उद्देश आसा म्हणून म्हणजे सरळ म्हणजे एक रिक्वेस्ट आसा की ग्राम पंचायत कायद्याची स्कूल्स आनी गांवांतलो स्पोर्ट्स क्लब्स हांच्यानी एकत्र येवन वो जे भुरग्यांक आवड आसा की हय म्हाका बॅडमिंटनान म्हाका एक्सेल करपाक जाय म्हाका बॅडमिंटनान नॅशनल लेवलाचेर वचपाक जाय जाल्यार ताका कोच सुद्दां हांवें एवेलेबल करून दिवचो जेणे करून कोच जर एवेलेबल केलो जाल्यार ताका कसो खेळपाचो आनी कितें खेळपाचो हें कळोंक शकता आनी जेन्ना एखादो सावय वेल्यान गांवांतलो किंवा वेऱ्या वागोवच्या पंचायतीचो भुरगो जेन्ना बॅडमिंटनान स्टेटीक किंवा नॅशनलाक तेन्ना रिप्रेझेंट करतलो पळय तेन्ना आमकां प्राऊड फील जातलें हें हांव कित्याक सांगता आमच्या पंदडी गांव रुमडार आनी रुमडार गांवांतले आमचे भुरगे ओपन तांकां हॉलीबॉल खेळपाची संवय आसा आनी त्यो हॉलीबॉल खेळटात गेली 30-40 वर्सां म्हणजे हांव सदां पळयता की ग्रावंड काय ना एक नॅट बांदला प्रॅक्टीस करता आनी हॉलीबॉलाची प्रॅक्टीस करीत आसा ते हॉलीबॉलाची प्रॅक्टीस करता आसतना आज जवळपास 30 जाण भुरगे हे नॅशनल लेवलाचेर पावले आनी ऑल इंडिया टिमीक आमचो रुमडावयलो भुरगो जो आहा पयलीं हो ऑल इंडिया टिमीक रिप्रेझेंट करता पाळये पंचायतीचो एक वार्ड आनी त्या वार्डाचो भुरगो आयज नॅशनल लेवलाचेर जो आहा पळय तो हॉलीबॉलाक रिप्रेझेंट करता त्या वार्डांतले कितलेशेच भुरगे हे नॅशनल लेवलाचेर खेळ्ळे स्टेट लेवलाचेर तो सगळे म्हणजे वतात थंयसर जे आर चॅम्पियन्स म्हणजे हे केन्ना पॉसिबल जाता जेन्ना बरें इन्फ्रास्ट्रक्चर आमी एवेलेबल करून दिता आनी तो स्पोर्ट्स कल्चर डेवलप जाता पळय तेन्ना तें पॉसिबल आसता त्या खातीर धाकलीं भुरगीं जी हांगासर आसतलीं पळय तांकां ही फॅसिलिटीज आतां एवेलेबल आसा फुडलें काम कोणाचें पेरंट्सांचें फुडलें काम कोणाचें गांवांतल्या यूथ क्लबाचें पंचायतीचें की तांकां ट्रेन करप म्हणून हांव म्हणटा की थोडेशे म्हणजे व्हडले पयशे लागतना घडये खातीर क्लॅकेट आयज प्रत्येक जाण दवरता 7 o'clock ताका हाडून दितात आनी फक्त एखादो कोच एवेलेबल केलो जाल्यार हें करप पॉसिबल आसा म्हाका दिसता हें आमी सातत्यान करचें आनी ताकाच लागून गोंय सरकार अशा पद्दतीची इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप करता तुमी जर पळयशात जाल्यार ताका पेडण्या पासून काणकोण पर्यंत 2012च्या उपरांत आनी विशेश करून 2014च्या उपरांत इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज पुराय गांवांतल्यान पूर्णता बदलल्या म्हणजे म्हाका खूब बरें दिसता फाटल्या म्हज्या 7 वर्सांच्या कार्यकाळांत गांवांतल्यान बेजीक फॅसिलिटीज दिता आसतना म्हणजे हांव लायट उदक आनी टॉयलेट उरतना बट ताच्याच बरोबर गांवांतली प्रायमरी शाळा आसतली गांवांतले प्रायमरी हेल्थ सेंटर आसतले रुरल मेडिकल डिस्पेन्सरीज आसतली किंवा अशा पद्दतीचे ग्राउंड्स आसतले हे इन्फ्रास्ट्रक्चर आमी डेवलप करपाक शकले तेजे फाटीं 50 वर्सां पयलीं विचार करूंक नासलो ते इन्फ्रास्ट्रक्चर आज प्रत्येक ग्रामपंचायतीन म्हणजे 191 ग्रामपंचायती आसा त्या त्या कडेन अशा पद्दतीचे बरें इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी आसतल्यो म्हणजे आमी म्हाका दिसता पियोळान फाटल्या दिसांनी ही लायब्ररी ओपन केल्या जे इंटरनेट फॅसिलिटीज विथ लॅपटॉप कॉम्प्युटर सगळे गांवांत आसा आमच्या म्हणजे कोणा खातीर आसा ते आमच्या गांवांतल्या लोकां खातीर आसा ते गांवांतल्या भुरग्यां खातीर आसा आनी त्या खातीर इन फ्युचर ही गांवांतली भुरगीं डेवलप जावची म्हणून हो इन्फ्रास्ट्रक्चर आसा म्हाका दिसता
या इन्फ्रास्ट्रक्चराचो फायदो आम्ही जर सगळ्यांनी घेतलो असत जाल्यार नक्कीच हे या निमित्तान ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी जे विकसित भारत 2047 हे स्वप्न पळयता आसतना क्लीन इंडिया, स्किल इंडिया, मेक इन इंडिया, फिट इंडिया हाच्या सारकेली स्वप्नां पळयता. फिट इंडिया म्हणजे कितें तर आमची भुरगीं फिट उरची, आमी फिट उरचे, जेणे करून आमचें हेल्थ हे खूब बरें उरचें. आयच्या जगात आमी पळयता की डायबिटीज, हायपरटेन्शन, डायलिसीस वेगवेगळी दुयेंसां जायत आसा, पण ते फिट उरता आसत दोतोरा कडेन वचून उरतना. म्हणजे ग्रावंड ही इन्फ्रास्ट्रक्चर आमकां फिट दवरपा खातीर आसा. योगा प्रमोट आमी खूब मोठ्या प्रमाणात केलो. कित्याक केलो तर जाणट्यांचे हेल्थ हे फिटनेस उरपाक जाय. आत्ताच्या घडीक आमी थोडे दीस पयलीं चॅक बाय दोतोर 1.0 प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर चेकअप केलो. म्हणजे 40 वर्सां वयले म्हयनेन वचून आपल्याक तपासून घेवचें. 50,000 महिलांनी फ्री ऑफ कॉस्ट हेल्थ चेकअप केलो. आपल्याक कितें दुयेंस आसा जाल्यार ताका पयलीं कळ्ळें आनी तांच्यांनी ऑलरेडी ताची ट्रिटमेंट सुरवात केली. आयच्या घडीक आमी हेल्थ विथ आयुर्वेदा हो कॅम्प सुरवात आसा फ्री ऑफ कॉस्ट. तुमी खंयच्याय आयुर्वेदीक दोतोरा कडेन चला, तुमकां तपासून घेयात, तो 15 दिसांची मेडिसीन फ्री ऑफ कॉस्ट दिता. तुमकां जर पंचकर्म करता जाल्यार ती फ्री ऑफ कॉस्ट दिता. ताजी ट्रिटमेंट म्हणजे कसलेच पयशे दोतोर घेयना, ताजे पयशे आमी फारीक करता सरकार म्हणून. आतां पर्यंत जवळपास फाटल्या म्हणजे म्हज्या बर्थडेच्या दिसा जो सुरू जालो ताच्या उपरांत आयज पर्यंत 5 जून पर्यंत चालू उरतलो. 40,000च्या आसपास लोकांनी हाचो बेनिफीट घेतलो. मागीर भुरगे आसुनी, जाणटे आसुनी, कोणीय आसुनी, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट. हे कित्याक हा हेल्थाचेर खूब मोठो भर कित्याक दिता म्हाका खबर आसा की आमी सगळ्यात चड हेल्थ स्पेंडींग कोण करता आसत तर ते आमी करता. आनी केन्ना करता? दुयेंस जाल्या उपरांत करता. ते दुयेंस जावचें न्ही म्हणून जर आमी ती प्रिव्हेंटीव कॉस्ट घेतली आसत जाल्यार सरकाराचे पयशे खर्च जावचे ना आनी तुमचें दुयेंसूय बी तुमचें आरोग्यय बी पिड्ड्यार जावचें ना. म्हणून प्रिकॉशनरी मेजर म्हणजे एखाद्या वेळार हो मुद्दो म्हज्या भाशणांतल्यान केन्नाय सांगता. तुमी जर पळयशात डायलिसिसाचे युनीट गोंयांत फक्त पयलीं एकूच आशिल्लो JMC आनी ताच्या उपरांत 2 आशिल्ले, आजिलो हॉस्पिटल आनी ऑस्पिसियो हॉस्पिटल. आज डायलिसीस युनीट कितले जाले? आज वचात 3 डायलिसीस युनीट आहा. प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटराचे डायलिसीस युनीट, प्रत्येक आमच्या बारीकशे शहरात त्याचं डायलिसीस युनीट, थोड्या डायलिसीस युनीट गव्हर्मेंटान आसा, प्रायवेट आसा. आनी ताचे कडेन नंबर लागलेले आहा. तो म्हणटा म्हाजो नंबर केन्ना लागतलो काय म्हणून. पण डायलिसीस आमकां खंयचीच करची न्ही. हाच्या खातीर कितें तर हाच्या खातीर आपल्याक डायबिटीज आसत, हाच्या खातीर आपल्या किडनीचे दुयेंस आसत, हाच्या खातीर आपलो जर प्रेशर वाडटा आसत जाल्यार ती पयलीं काळजी घेवपाक जाय. म्हणून आमी हेल्थ विथ आयुर्वेदा ही सुरवात केला. प्रिव्हेंटीव हेल्थ चेकअप हो खूब म्हत्वाचो आसा. फिटनेस ही खूब म्हत्वाची आसा. आपल्या जिवाची काळजी आपुणूच घेवंक शकता, दुसरो न्ही. म्हणून ती आपूण घेवपाक जाय. आपल्या भुरग्यांची काळजी म्हणजे आतां आमी म्हणटा की आमी झेन उलयता, पण तेजे संस्कार करप हे आमचेर डिपेंड आसा, पेरंट्साचेर डिपेंड आसा. म्हणून तेजे हेल्थ जर बरें उरलें आसत तर आमी फिटनेसाचेर भर दिवपाची गरज आसा. आनी फिटनेस हो वेगवेगळ्या माध्यमांतल्यान जावपाक शकता. खेळ हे ताका एक माध्यम आसा. जे फिजिकल फिटनेस आसतली, मेंटल फिटनेस आसतली, हे जर सगळें आमी करपाक शकले आसत जाल्यार ह्या हेज्या व्हडल्या इन्फ्रास्ट्रक्चराचो आमकां उपयोग जावपाक शकता. म्हणून सरकार इतके पयशे जरी आमी म्हणटा की इंटेरियर इतक्या गांवांत 2 कोटी रुपया कित्याक? इतक्या गांवांत इंटेरियर 2 कोटी रुपया तुमची फिटनेस उरपा खातीर, तुमच्या आरोग्याची काळजी घेवपा खातीर. शॉर्ट कोण दुयेंस जावचोच न्ही म्हणून हेजी काळजी घेवपा खातीर हे पयशे आमी स्पेंड करता. म्हाका दिसता हाचो खूब बरो उपयोग तुमी सगळे जण करतले. आनी ह्याच निमित्तान आमी जेव्हा ही मोहीम ग्रामपंचायतींतल्यान राबयता तातूंतल्यान आमचो दर शेनवाराक स्वयंपूर्ण मित्र हो गांवांतल्या ग्रामपंचायतींनी बसता. आपल्या स्वयंपूर्ण मित्र ह्या माध्यमांतल्यान केंद्रांतल्यो हर एक योजना, राज्यांतली हर एक योजना ही तेज्या पर्यंत पावची. अजूनय पर्यंत जर म्हणजे खंयची स्कीम कोणाक मेळूंक ना आसत जाल्यार सरपंचाक कॉन्टॅक्ट करप बंदास्त जालो. पण स्वयंपूर्ण मित्र गव्हर्मेंट ऑफिसर जो शेनवारा सकाळी 10 पासून 1 पर्यंत जो बसता तो तुमच्या खातीर बसता. म्हणजे कदाचित म्हणजे दीनदयाळाच्या कार्ड रिन्यू करूंक जाय आसतलें, डॅमेज सुरक्षा योजनेच्या पयशे येवंक ना आसतले, किंवा म्हाका गेली स्कॉलरशीप आमी सिंगल पोर्टलाचेर स्कॉलरशीप एवेलेबल केला. CM स्कॉलरशीप पोर्टल त्याच्या माध्यमांतल्यान SC आसतली, OBC आसतली, SC आसतली किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शन आसतली, म्हणजे आपल्याकडे पयशे ना म्हणून कोणाचें शिक्षण उरचें न्ही हाच्या खातीर CM स्कॉलरशीप पोर्टल आसा. तुमी म्हणटा ती फीज ही ताका परत मेळची म्हणून CM स्कॉलरशीप पोर्टल. आनी ह्यो सगळ्यो इन्फॉर्मेशन दिवपा खातीर ग्रामपंचायतीन ह्या स्वयंपूर्ण गोंय
ह्या माध्यमांतल्यान आनी आमी जेका म्हणटा की हय गांव स्वयंपूर्ण जातलो तेन्ना गोंय स्वयंपूर्ण जातलें एग्रीकल्चर सेक्टरांत आसतलें हॉर्टिकल्चरांत पिसिकल्चर आसतलें डेरी फार्मिंगांत आसतलें हे जर जातलें आसत जाल्यार आमी सगळ्या जाणांनी म्हाका काम खूब बरें दिसलें की हांव एका पेपराचेर न्यूज वाचतालो की पयले फावटी आमकां लागपी व्हेजिटेबल्स खूब मोठ्या प्रमाणांत आमी जे इम्पोर्ट करताले पयलीं ती व्हेजिटेबल आतां आमी एक्सपोर्ट करपाक लागलेले आसा हे कोण करता सरकार करिना लोक करता गांवांतले खूब मोठ्या प्रमाणांत तुमी भाजी रोवपाक सुरवात केली म्हणून आमी खूब भाजयेची भायली हाडटाले ती बंद जाली आमी एक्सपोर्ट करता हे भेंडे आतां आमी भायर दिता मिरची आतां आमी भायर एक्सपोर्ट करता हे कोणा खातीर पॉसिबल जालें एक ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान उलो मारलो आत्मनिर्भर भारत गोवा आनी हांवें स्वयंपूर्ण गोंय ह्या मोहिमेचेर गांवागांवांतल्या शेतकाऱ्यांनी हे करपाक सुरवात केली म्हाका तेकाच लागून हांव तुमकां सगळ्या जाणांक उलो मारता की सातत्यान हांव स्वयंपूर्ण गोंय ह्या मोहिमेच्या अंतर्गत ग्रामपंचायतीन इनिशिएटीव घेवची की जेन्ना गांवांतली शेती पडीक आसा ती शेती करपा खातीर पुराय तेंको दिवपाचें काम सरकाराचें आसा आयज सरपंच आसतलो जिल्ला पंचायत सदस्य आसतलो आमदार आसतलो इवन दो आमी आमदाराच्या फंडांतल्यान सुद्दां आतां म्हणटा की सपोज एक 2 लाख शेत जर एका लागवडी खाली हाडटा आसत जाल्यार तेका लागपी पुराय इन्फ्रास्ट्रक्चर जें जाय म्हणजे तेका फेन्सिंग करपा खातीर जर ताची 10 लाख रुपया खर्च येता आसत 9 लाख रुपया सरकार दिता 9 लाख रुपयाची सबसिडी सरकार दिता फक्त तुमी जे रावपाचें करपाक जाय ताच्या खातीर मशीन जें लागता तेका परत आसत जी 50% सबसिडी आमी दिता तुमी जी व्हेजिटेबल करता तेका एट सोर्स तुका एश्युअर्ड प्रायस आमी कितें म्हणटा तूं भेंडे लाय तुजे भेंडे आयज 50 रुपया पर किलो व्हरतले हे आमी तुका आतांच सांगता की तुजे भेंडे लागतले तेन्ना आमच्या हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनान 50 रुपया पर किलो ते व्हरतले हे आतां सांगता भेंड्याची प्रायस जर तेन्ना 30 रुपया मार्केटान जाली सुद्दां जरी आसत तर आमच्या हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन तुका सांगला 50 रुपया व्हरतले जाल्यार 50 रुपयांनीच व्हरतले 20 रुपया म्हाका लॉस जाल्यार जाता तर म्हज्या शेतकऱ्याक लॉस जावपाक जायना अशा पद्दतीचो एक्चुअल प्रायस दिवपाचें काम हें म्हजें सरकार करता हांवें ह्या निमित्तान फक्त सांगलेंच न्ही ओवरऑल राज्याचो विकास करपा खातीर आमचें सरकार सदोदीत कार्यरत आसा उद्दामदार खूब बऱ्या पद्दतीन म्हणजे ह्या वेगवेगळ्या शेतकऱ्या खातीर युवकांच्या खातीर खूब बरें काम करीत आसा आनी हें काम लोकां पर्यंत पर्परेट जावपा खातीर आनी लोकां पर्यंत तो चडांत चड फायदो खूब जाणांनी घेवचो ही आमची इच्छा आसा म्हणून हांव सदोदीत सांगता की अलॉंग वीथ म्हणजे सरकार हे 4 शक्तीचेर चलता एक युवा शक्ती नारी शक्ती किसान शक्ती आनी गरीब कल्याण ह्या 4 गजाली खातीर म्हणजे डबल इंजिनचें सरकार सातत्यान वेगवेगळ्यो योजना काडीत आसा ताचो फायदो जर आमी सगळे जाण घेवपाक शकले आसत जाल्यार तो खूब मोठ्या प्रमाणांत सगळ्यांच्या पर्यंत पावतलो आयच्या सुवाळेचेर जे हांव कशें हय सावयवेऱ्या गांवा कडेन व्हेरी क्लोज रिलेशन खूब पयलींच्यान म्हणजे म्हाका याद जाता त्या प्रमाणे हांव 7वी काय 8वी आसतना पासून म्हणजे हिराचंद्र नायक सर आसा हांच्या घरा कडेन येवपी तुमच्या विशेष करून सावयवेऱ्याच्या काल्याक हांव दर वर्सा येवपी म्हणजे आतांच तरी येयना सावयवेऱ्याच्या काल्याक आनी तोय बी तेन्ना ल्हानशा 15 जाता आतां तरी फेरीबोर्ड आसा आनी हेवटेंतल्यान येवपाक मेळटा तर खूब बरो सावयवेऱ्या विलेज ही अजुनूय आपली युनिटी मेंटेन करून आसा आनी ते करपा खातीर आनी सावयवेऱ्या विलेज ही स्वयंपूर्ण करपा खातीर तुमी सगळ्यांनी जर हातभार लायलो आसत जाल्यार खूब बऱ्या पद्दतीन ह्या सगळ्या सेक्टरांत एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर पिसिकल्चर डेरी फार्मिंग ह्या सगळ्या सेक्टरांत खूब बरें काम करपाक शकता आयच्या ह्या बऱ्याच्या बऱ्या इन्फ्रास्ट्रक्चराचो हांव तुमकां खूब शुभेच्छा दिता आनी हेचो खूब बरो उपयोग जातलो म्हाका पळोवपाक मेळटलो हाची अपेक्षा दवरता आनी म्हाजे दोन तुका सोंपयता देव बरें